शिवस्वराज संघाचा 12वा खेळाडू त्यांनी कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. संघासाठी पहिलं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते ओमकार. पाहण्यासाठी सज्ज आहेत ते विराज खानावकर. दोन्ही संघ असे मजबूत. आता बघूया आज पहिला सामना आहे. कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडतोय तो. ओमकार याचा पहिला चेंडू टाकण्यास सज्ज. टाळ्या झाल्या पाहिजे. पहिला सामना आहे कळंबोली मधला. पहिला चेंडू लेग साइड टोळा चेंडू. मला वाटतं पहिल्या चेंडूवरती एक धाव घेण्यात यशस्वी झाले ते विराज खानावकर. 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत आणि सामन्याला सुरुवात झाली. संघाची धावसंख्या झाली ते 1 चेंडू 2 धावा आणि 8:45 पहिला चेंडू पडलेला आहे. हे कळंबोली क्रिकेटचं वैशिष्ट्य. बोललेल्या टायमावरती क्रिकेट चालू होतोय. सामने चालू होत आहेत. दुसरा चेंडू ओमकार यांचा विरासाठी. कव्हरला मारायचा प्रयत्न. एकाच धावेवरती समाधान मारावं लागेल ते विराज खानावकर यांना. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 3. तर किसन भव्य किसन आपल्या संघासाठी काय करतायत. ओमकार मला खूप सुंदर क्षेत्ररक्षण. मला संघासाठी 3 धावा त्यांनी अडवलेल्या आहेत त्या क्षेत्ररक्षकांनी. सुटला असता तर हा चेंडू सीमा पार होता. चौकार होता. हॅलो निर्धाव चेंडू विराज यांना काय समजला नाहीये. या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतात ते ओमकार. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 5. या षटकाची शेवटचा चेंडू किसन. पाहूया किसन. धावसंख्या थोडी संत गतीने चालली आहे. मला धावगती वाढवण्याची गरज आहे ती परिषद संघाला. कारण हे सामने 4 षटकाचे आहेत. तर धावसंख्या हे त्यांना वाढवलीच पाहिजे. आणि मला फुलटा चेंडू आणि मला पहिला बळी मिळाला आहे तो किसनच्या स्वरूपात ओमकार या गोलंदाजाला. आणि पहिला हादरा बसला आहे तो परिषद संघाला किसनच्या स्वरूपामध्ये. आणि मला वाटतं आघाडीचे समालोचक आघाडीचे स्कोरर योगेश वाघ व प्रवीण योजने सर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता तुम्हाला त्यांच्या मधुर वाणीने मंत्रमुग्ध करतील अशी आशा बाळगतो मी. पहिला हादरा बसलाय तो सर. माझा फोन नाही उचलला तुम्ही. या सर. हा हा ब्लूटूथ आहे तो. वेलकम वेलकम वेलकम. हां सर मला आपलं नाही करणार. तू शिकवा ना आम्हाला.
हॉलच. धन्यवाद संतोषजी खरात यांच्या सुमधुर वाढीतून आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल पाहिला. पहिल्या षटकाचं समालोचन देखील आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं. तत्पूर्वी उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं मी प्रवीण अर्जुने, माझ्यासमवेत योगेश वाघ, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय. सीझनची सुरुवात खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ज्याची आपण अगदी आतुरतेने वाट पाहतो ती श्री काळभैरव क्रिकेट क्लब कळंबोली गाव आयोजित काळभैरव चषक 2024. प्रत्येक वर्षाची सुरुवात ज्या मानाच्या आणि सन्मानाच्या स्पर्धेने होते आणि अगदी तीच परंपरा, तीच संस्कृती या ठिकाणी जोपासली जाते. कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या प्रत्येक क्रिकेट हंगामाची सुरुवात ही कळंबोली ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन स्पर्धांचा शुभारंभ आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतो आणि अविरतपणे ही परंपरा गेली अनेक वर्ष या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. आय थिंक विराज टावकरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पहिली विकेट या ठिकाणी जरूर गमावली आहे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. थोडीशी संत सुरुवात आहे. 5 धावा फलकावरती आहेत. विराजचा जर या वर्षीचा क्रिकेट हंगामातील फॉर्म आपण पाहिलं, एक युवा खेळाडू आहे, सातत्यानं मैदानावरती त्याचा खेळ आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो आणि एकूणच जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये थोडीशी संत सुरुवात आणि त्यानंतर थोडासा आक्रमक होण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती. त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर चंद्रकांत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकूणच क्षेत्ररक्षणाची पाहणी टिहाळणी करत असताना फटक्यांमध्ये थोडीशी आक्रमकता नक्कीच या ठिकाणी दाखवावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या बंधनकारक षटकामध्ये मात्र फक्त 5 धावा फलकावरती आल्यात आणि त्यातच कुठेतरी जे मानसिक दडपण आहे त्या दडपणामधून मात्र स्वतःला सावरावं लागेल. पंचांकडून काही नियमांची माहिती घेत असताना यावर्षीचा जर क्रिकेट हंगाम आपण पाहिलं योगेश, तर मात्र बरेचसे नवीन नियमावली देखील आली आहेत. त्याचबरोबर संघ नव्या पद्धतीने बांधणी केली गेली आहेत. बरेचसे खेळाडू आपल्याला पुन्हा एकदा पुनरागमन करताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर यावर्षीचा क्रिकेट हंगाम हा आणखीनच आकर्षक असणार आहे यातील मात्र शंका नाही आहे. क्षेत्ररक्षणाचे निर्बंध शिथिल झाले आहेत. डीपेक्षा कव्हर जो फेवरेट झोन या खेळाडूचा मानला जातो आणि अगदी त्याच दिशेनं हा चेंडू वळवलाय. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न होता, कलात्मकता या फटक्यामध्ये पाहायला मिळाली, परंतु प्रॉपर टायमिंग हा साधता आला नाहीये. परिणामी 2 धावेनं आपलं वैयक्तिक खातं खुलं करतोय. संघाला मात्र घेऊन जातोय या 2च्या बराबरीनं 8 या धावसंख्येवरती. प्रत्येक एका चेंडूनंतर स्क्वेअरलेग पंचांची या ठिकाणी संपर्क साधला जातोय. नियमावलीचे जे काही बदल करण्यात आलेले आहेत, आय थिंक त्याबद्दल चौकशी विचारणा केली जाते. फाईन लेगचा झोन हा देखील या खेळाडूचा फेवरेट झोन मानला जातो. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला. यावेळेला मात्र टायमिंग प्रॉपर आहे. इथे क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतील चंद्रकांतच्या बॅटमधून खणखणीत चौकार. तर या ठिकाणी आपण पाहिलं सुमधुर संकेताचा नजराडा, अर्थातच SK साऊंडेड इव्हेंट्स आमचे उदयदादा पवार देखील या ठिकाणी सज्ज झाले आहेत. तमाम क्रीडा रसिकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी आणि मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर मात्र आपली कलात्मकता, गुणवत्ता सिद्ध करत असताना मागील क्रिकेटचा हंगाम जर आपण पाहिला तर फारसा समाधानकारक राहिला नव्हता चंद्रकांत गावडेचा, परंतु यावेळेला मात्र आपल्या फॉर्ममध्ये असल्याची चिन्ह पहिल्याच इनिंगमध्ये दर्शवत असताना 2 रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट त्यानं केलेत आणि एक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडत असताना
चेंडूशी काहीसा नाराज आहे, नाखुश आहे. वारंवार चेंडूची पडताळणी केली जाते, तपासणी केली जाते आणि कदाचित चेंडूची मागणी देखील आता मैदानाच्या आतमध्ये होते. एकूणच जर पाहिलं तर चर्चा सुरू होती. श्री काळभैरव क्रिकेट क्लब कळंबोली गाव आयोजित श्री काळभैरव चषक 2024 प्रत्येक क्रिकेट हंगामाची सुरुवात आपण या स्पर्धेनं करतो. ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा म्हणून पाहिली जाते आणि जेव्हापासून आम्ही या कळंबोलीमध्ये समालोचन करत आहोत, जेव्हापासून क्रिकेट पाहत आहोत तेव्हापासूनच जर आपण एकंदर पाहिलं तर मात्र ही परंपरा अविरतपणे सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते आणि याचं संपूर्ण श्रेय जर जात असेल तर ते श्री काळभैरव क्रिकेट क्लब कळंबोली गाव त्यांच्या संपूर्ण आयोजकांना आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आणि अर्थातच ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ते अर्थातच स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये असणारे आमचे राजेशजी टेंबे साहेब, स्वतः माजी कर्णधार श्री काळभैरव क्रिकेट क्लब संघाचे. आणि एकूणच जर पाहिलं तर आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून एक दर्जेदार आयोजन कशा प्रकारे असतं, कारण कळंबोली क्रिकेटची आपण सातत्यानं वारंवार या संपूर्ण पंचकृषीमध्ये चर्चा सुरू असते. काल जर आपण पाहिलं तर आय थिंक प्रत्येक क्रिकेट खेळाडूच्या स्टेटसवरती या स्पर्धांचं आगमन दिमागदार पद्धतीनं होतं आहे. अशा प्रकारचे स्टेटस आपण प्रत्येकाच्या मोबाईलवरती पाहिले आणि एकूणच जर पाहिलं तर जी आतुरता होती या स्पर्धांची, ती आतुरता मात्र आज शिगेला पोहोचली आणि आज हा पहिला सामना श्री काळभैरव चषक 2024 प्रत्येक क्रिकेट हंगामाच्या सुरुवातीला मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. आणि एकूणच जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये जो संघ सर्वोत्तम कामगिरी करतो तो संघ जणू श्री काळभैरवनाथाच्या शुभाशीर्वादानं संपूर्ण वर्षभर संपूर्ण क्रिकेट सीझनमध्ये सर्वोच्च कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाला. मागील काही वर्षांपासून जर आपण पाहिलं तर काही असे संघ आहेत की ज्यानं सातत्यानं खूप चांगली कामगिरी केली. रॉयल स्पोर्ट्सचा आपण नक्कीच या ठिकाणी उल्लेख करूया, विचार करूया. आणि गेली अनेक वर्ष निर्विवाद वर्चस्व कळंबोली क्रिकेटमध्ये गाजवलं आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा ऑलमोस्ट प्रत्येक संघ हा आपल्याला तितकीच चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा वळूयात चंद्रकांत कावडे, काय सुरू आहे मनामध्ये? यावेळेला मात्र वेट अँड वॉचचं क्रिकेट, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिला, हलक्या हातानं स्टेअर करायचा होता परंतु स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. बायचा इशारा येतोय मुख्य पंचांचा, मात्र या ठिकाणी बायचा इशारा येतोय. बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व नाही आहे. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल आणि या एकेरीनं धावसंख्येचा जर आपण विचार केला तर योगेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते. धावफलकावरती आल्यात 14 धावा. विकेट वरती ही जी स्पर्धा खेळवली जाते नव्या दमाची आणि ही नवीन विकेट आपल्याला या ठिकाणी. तर स्टड्स असणाऱ्या किंवा स्पाइक्स असणाऱ्या खेळाडूंना विनंती आहे, ज्यांच्या शूजवरती त्यांना विनंती आहे की आपण अशा प्रकारचे शूज इथे अलाउड नाही आहेत. स्टड्स किंवा स्पाइक्स आपण ज्याला म्हणतो की जेणेकरून विकेटला कोणत्या प्रकारचं नुकसान होईल असे शूज इथे अलाउड नाही आहेत. इथे मात्र मोठा फटका खेळाचा मानस पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू जज करताय, थोडासा मिस जजमेंट होत आहे. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये होता. विराज चा देखील आपण या ठिकाणी उल्लेख करतोय. नक्कीच चंद्रकांत गावडे आहेत, त्याचबरोबर विराज आहेत. दोन असे खेळाडू आहेत की जे संपूर्णपणे सामन्याची जबाबदारी ही आपल्या खांद्यांवरती लिलया पेलवण्याची क्षमता या दोनही खेळाडूंमध्ये. आणि एकूणच जर पाहिलं तर यावर्षी लेदर बॉल क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रदर्शन राहिलं आहे. अगदी रायगड असो, टेंभोडे असो, ओवे असो किंवा पालघरचं मैदान असो, या खेळाडूंना मात्र प्रत्येक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे. आणि तो विराज इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस, कारण असं म्हटलं जातं ज्यावेळेला LIG एंडकडनं मारा होतो त्यावेळेला ही विकेट डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी विशेष उपयुक्त ठरते आणि अगदी त्याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न होता. याही वेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करतोय, यष्टीरक्षकाला चेंडू चकवतोय आणि तिथून मात्र पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. येस, बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व नाही आहे. बायच्या स्वरूपामध्ये ही एकेरी स्वरूपाची धाव येते आणि या एका धावेनं एकूणच धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती पाहायला मिळतात. एक गडी बाद 18 धावा. पहा, विराज या चेंडूवरती मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये असणार आहे आणि जर का तो मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला तर मात्र संघ आपल्याला पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये पाहायला मिळू शकतो. आणि हा असा खेळाडू आहे की जो मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याची क्षमता, कारण कलात्मकता त्याच्याकडे, गुणवत्ता त्याच्याकडे आणि एकूणच जर पाहिला तर यावेळची फॉर्म देखील या खेळाडूचा
अगदी क्रिकेट हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाहायला मिळतोय. जबाबदारीपूर्ण खेळी आपल्या संघासाठी करतोय. किसन सारखा महत्वाचा फलंदाज गमावल्यानंतर हा खेळाडू तग धरून फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. याही वेळेला आडवा बॅटनं चेंडू बाळण्याचा प्रयत्न, टॉपेज, काही काळ चेंडू हवेमध्ये होता, परंतु 2 धावा, 2 महत्वपूर्ण धावा मात्र या चेंडूवरती, या धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. आणि याचबरोबर षटक क्रमांक 2 देखील इथे होते समाप्त. आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघ मात्र जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात. 1 गडी बाद, प्रतिषटक 10च्या सरासरीनं 20. मिळतोय थोडासा अवधी. जाऊयात सुमधुर संगीतासाठी डीजे यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद. आणि यानंतर मात्र आपण पाहिलं तर चंद्रकांत गावडे, ज्या खेळाडूकडनं अपेक्षा आहे आणि तो खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा हिटिंग झोन आहे राईट हँडेड फलंदाजासाठी. ज्यावेळेला हायवे एंडकडनं गोलंदाजी होत असते त्यावेळेला मात्र या खेळाडूच्या बॅटमधून मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपण पनवेल टेनिस क्रिकेट.in अर्थात PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहतात. आणि या PTC लाईव्हचे सर्व किरणजी दळवी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर खूप बिझी शेड्यूल आहे सध्या त्यांचं. एकूणच जर आपण पाहिलं तर मात्र याच मैदानावरती होणाऱ्या प्रत्येक स्पर्धा, ऑलमोस्ट आय थिंक 100% स्पर्धा या ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात त्या PTC लाईव्हचे CEO अर्थातच किरणजी दळवी यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालं आहे. आमचे कॅमेरामॅन मोरे देखील आमच्या समवेत जुळले गेले. त्याचबरोबर एकूणच जर पाहिलं तर आपल्या समवेत संपूर्ण टीम PTCची या ठिकाणी सज्ज झाली आहे. 3ऱ्या षटकाची सुरुवात होते. थोडंसं स्पिन अर्थातच फिरकीचा इथे सहारा घेतला जातोय. फिरकी गोलंदाज ओमकार आपल्या वैयक्तिक स्पेलमधील 2रं आणि संघासाठी 3रं षटक या ठिकाणी हाताळतोय. सातत्यानं क्रिकेट हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी राहिली आपल्या संघासाठी. पहिला सामना आपण या ठिकाणी नक्कीच एन्जॉय करतोय. परेश 11 विरुद्ध शिवस्वराज्य या 2 संघातील ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु इथे आक्रमक व्हावं लागेल. पहिलं षटक ओमकारनं खूप चांगल्या पद्धतीने हाताळला. उद्या 5 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये दिला आणि तिथून जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स मात्र या गोलंदाजाचा पाहायला मिळाला. परंतु फार काळ चंद्रकांत रोखणं कठीण आहे. परंतु इथे मिस टायमिंग होतोय. क्षेत्ररक्षक तैनात, कंप्लीट केला जातोय झेल. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. कडे आपण पाहिलं तर हनुमंतजी चौधर साहेब आणि त्याचबरोबर मनोजजी पवार साहेब यांचं देखील
या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. प्रत्येक क्रिकेट हंगामाच्या सुरुवातीला नाही काही नावं आहेत. मग आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब असतील, सन्माननीय हनुमंतजी चौधर असतील, दिनकरजी पोपेटा असतील, त्याचबरोबर मनोजजी पवार असतील. एकूणच जर पाहिलं तर यावर्षी युवा खेळाडू प्रभात अंबोरेच्या खांद्यांवरती देखील खूप मोठी जबाबदारी आहे. राजेशजी टेंबे आहेत. आणि एकूणच जर आपण पाहिलं ना तर या स्पर्धा प्रत्येक क्रिकेट हंगामामधील प्रत्येक स्पर्धा यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी या नावांचा मात्र खूप मोठं योगदान असतं. या सर्व व्यक्तिमत्वांचं मात्र खूप मोठं योगदान असतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनॅट नंबर 4 गोविंद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर या प्रकारची फलंदाजी, आक्रमक फलंदाजी एकूणच साठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. नुकताच विकेट या ठिकाणी गमावले. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. पॉईंट आणि गलीच्या मधून चेंडू काढण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील पाहायला मिळाला. थेट फेकी होते आणि हे थोडंसं खराब क्रिकेट आहे. पण ओमकार देखील नाराज आहे. आवश्यकता नाही आहे अशा प्रकारच्या चुका मैदानावरती करण्यासाठी. आणि ह्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत ना त्या छोट्या छोट्या चुका मात्र तुम्हाला प्रकर्षाने टाळाव्या लागतील. पण अजूनही नांकुश आपल्या खेळाडूंवरती, कारण आवश्यकता नव्हती. एक अतिरिक्त धाव ही धावफलकावरती या ठिकाणी नक्कीच नोंदवली जाते. विराटचं कौतुक करावं लागेल. अगदी पहिल्या चेंडूपासून सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये आला. एकूणच जर पाहिलं तर 10 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत या इनिंगमध्ये पाहायला मिळाल्या. 6 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. परंतु संयम या इनिंगमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाला, कारण एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. एकूणच जर पाहिलं तर युवा खेळाडू आहे, परंतु जबाबदारी पूर्ण खेळी आपल्या संघासाठी साकारत असताना, कारण ज्या प्रकारचं गोलंदाजीचं युनिट आहे, पण एकूण धावा 27 धावफलकावरती आल्या. 2 आघाडीचे फलंदाज गमावले गेलेत. म्हणजे इथे जर येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये 13 किंवा 13+ धावा धावफलकावरती आल्या, ऑलमोस्ट 10च्या सरासरीने जर का धावांचा पाठलाग करायचा असेल तर मात्र त्या धावा रोखण्याची धमक या गोलंदाजी युनिटमध्ये आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. ऑनसाईडला 5 आणि ऑफसाईडला 4 या व्यूहरचनेमधून, कारण अलॉंग द कार्पेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळताना आपण या खेळाडूला पाहिलं. इथे मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडूनं मात्र वळण घेतलंय. आणि म्हणूनच मी म्हटलं की गोलंदाजीमध्ये फिरकीचा वापर करणं ही जमेची बाजू ठरते. आपला वैयक्तिक स्पेल कंप्लीट करतोय गोलंदाज ओमकार. ओमकारच्या गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटक 0 निर्धाव 12 धावा आणि 2 विकेट्स त्यानं या गोलंदाजीमध्ये नक्कीच आपल्या संघासाठी मिळवल्यात. आणि जो निर्णय घेतला गेला होता त्या निर्णयाला मात्र सार्थ गोलंदाजी केली आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 9च्या सरासरीनं 27 धावा धावफलकावरती आल्यात. आणि मध्ये एकूणच जर पाहिलं तर शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपावं ही चर्चा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि अगदी त्याच वेळेला हे 2 खेळाडू, 2 फलंदाज मैदानाच्या अगदी सेंटरला उभे असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. सामना असेल पहिल्या फेरीतील दुसरा सामना. जय भवानी आणि श्री गणेश या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या ठिकाणी उपलब्ध राहायचं आहे. जय भवानी स्पोर्ट्स क्लब आणि श्री गणेश स्पोर्ट्स क्लब या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, इनिंग ब्रेकमध्ये, कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस केला जाईल. आणि तिथून जर का संघनायक उपलब्ध राहिले नाही तर मात्र षटकांची संख्या देखील कमी करावी लागेल. हिवाळ्यांचे दिवस आहेत, सूर्यास्ताची वेळ जवळ आहे, अंधाराचं साम्राज्य लवकरच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. त्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये वेळेची कुठेही कमतरता भासू नये याकरता सकाळच्या सत्रामध्ये सामने लवकर सुरू करण्याची तजवीज मात्र या स्पर्धेच्या आयोजकांनी केली आहे. आणि त्यामुळे सर्वच संघाच्या संघनायकांना विनंती आहे की ज्यावेळेला आपल्याला कॉल केला जाईल त्यावेळेला मात्र आपण इथे हजर राहणं अपेक्षित असणार आहे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज होत आहेत सज्ज. बाळा यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर शरीरापासून थोडासा दूर जाणारा चेंडू आडव्या बॅकने चेंडूला खेळलाय आणि विराटचं रनिंग बिटवीन द विकेट. कॉन्ट्रीब्युशन जर आपण पाहिलं विराटचं या इनिंगमध्ये तर मात्र त्यानं संयम दाखवलाय. काही वेळेला आक्रमक होण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु एकूणच जर पाहिलं तर मात्र त्यानं एक
सेन्सिबल इनिंग बिल्डअप केली आहे आपल्या संघासाठी आणि हे इन्शुअर केलंय की 40+ धावा धावफलकावरती कशा उभारल्या जातील आणि त्या अनुषंगानं पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा गोविंद गोरेचा जर आपण विचार केला तर फाईन लेग, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग हा त्याचा फेवरेट झोन आहे आणि त्यामुळेच की काय इथे त्याला उजव्या एष्टीच्या बाहेर सातत्यानं गोलंदाजीचा मारा केला जातोय आणि एकूणच जर आपण पाहिलं तर त्याच्या स्ट्रॉंग झोनच्या विरोधामध्ये गोलंदाजी केली जाते. ही रणनीती आहे. ओमकारचा जर आपण विचार केला तर एक यशस्वी संघनायक आणि आज जर पाहिलं तर कपिल जमदाडे देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या संघाचे सर्व आहेत गेली अनेक वर्ष शिवस्वराज्य मित्रमंडळाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातात आणि आय थिंक एक साप्ताहिक देखील त्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे ज्याचे स्वतः ते संपादक देखील आहेत आणि एकूणच जर विचार केला तर मात्र असं ही एक व्यक्तिमत्व आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये नैपुण्यपूर्ण कामगिरी शिवस्वराज्य मित्रमंडळाच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जातं तर ते कपिलजी जमदाडे यांना. एकूणच शेवटचं षटक आहे. विराजच्या खांद्यांवरची जबाबदारी वाढली आहे. स्टान्स जर आपण पाहिलं तर थोडासा आक्रमक ऑफ स्टंप कव्हर करत असताना यावेळेला मात्र गोलंदाजांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. स्लॉग ओव्हरमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं कारण दोनही खेळाडूंचा स्ट्रॉंग झोन काय आणि त्याच्या विरोधामध्ये मात्र गोलंदाजी केली जाते. ओमकारचा जर विचार केला तर हा कॉन्फिडन्स लेवल आला कुठून तर ओमकारनं हाताळलेल्या 2 षटकं. कारण ओमकारच्या गोलंदाजीचं पृथक्करण आपण मगाशी देखील सांगितलं 2 षटकं 0 निर्धाव 12 धावा आणि ज्या 2 विकेट्स गमावल्यात त्या दोनही विकेट्स ओमकारनं आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात आणि कोणत्याही प्रकारची अवांतर धाव ही त्यानं दिलेली नाहीये. हे वैशिष्ट्य राहिले त्याच्या गोलंदाजीचं म्हणजे नियंत्रित गोलंदाजी ही नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा विशेष सूचना असेल जय भवानी स्पोर्ट्स आणि श्रीगाडी स्पोर्ट्स या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आहे शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस होणं अपेक्षित आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय परंतु क्रिकेट थोडंसं शांत झालंय. एकूण धावसंख्या धावफलकावरती या 2 धावेनं 33 धावा. एक मोठा फटका. 4 चेंडू झाले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि गोविंदमध्ये ती धमक आहे. अगदी लॉंग ऑन लॉंग ऑफच्या वरून देखील षटकार लगावण्याची. यावेळेला बॉलच बॅक ड्राईव्ह परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली. डेंजर एंडकडे विराज धावतोय. विराजला माहित आहे की गोविंदचं स्ट्रायकिंग एंडवरती राहणं ही संघासाठी जमेची बाजू ठरू शकते. विकेट आलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. विराज होतोय बाद आणि तिसरा फलंदाज गमावलाय तो परिश 11 संघानं. केलंय बलिदान दिलंय स्वतःच्या विकेटचा परंतु गोविंदा वसूल करावा लागेल. यावेळेला मात्र अमन नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहे. इनेट नंबर 5 परंतु इथे मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. पाहूया थोडंसं कनेक्शन खराब होत आहे. अंतिम चेंडूवरती मिळत आहेत धावा 2 आणि पहिल्या इनिंगची मात्र या ठिकाणी होते आहे समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्त्या धावा धाव फलकावरती आल्या 36 आणि विजयासाठी लक्ष्य टार्गेट सेट केलं जात आहे 37 धावांचं. या 37 धावांचा कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग नक्कीच ऐकूयात परंतु तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक.
सुमधुर वाणीमधून या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपण त्यांच्या माध्यमातून देखील ऐकणार आहोत. तर चला, विनंती असेल जय भवानी स्पोर्ट्स कळंबोली संघाचे संघनायक, कारण श्रीगणेश संघाचे संघनायक इथे उपलब्ध आहेत. यस, आणि अरविंदजी ढेके देखील या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटत आहेत. आय थिंक पश्चिम महाराष्ट्रामधील एक खूप मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये एका मोठ्या संघाकडून त्यांचं सिलेक्शन झालं आहे. आय थिंक कैलास यांचं देखील त्या स्पर्धेमध्ये सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. आणखीन एक सुहास करे या खेळाडूंना आता फक्त कळंबोलीत नव्हे तर कळंबोलीच्या बाहेर देखील प्रचंड मागणी पाहायला मिळते आणि त्याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जातं तर या आणि अशा प्रकारच्या दर्जेदार क्रिकेट स्पर्धांच्या आयोजकांना, आणि ज्यापैकी एक यशस्वी आयोजक यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अर्थातच राजेशजी टेंबे जे या स्पर्धेचे सर्व आहेत, प्रमुख आयोजक आहेत. आणि हा बहुमान मात्र त्यांना प्रत्येक वर्षी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब कळंबोली गाव यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आहे. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, कारण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही आपण श्री गणेशाच्या वंदनानं करत असतो. देवादिदेव श्री गणेशाच्या वंदनाबरोबरच जर आपण पाहिलं तर कळंबोली गावची ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन, लीन होऊन आपण प्रत्येक क्रिकेट हंगामाची सुरुवात करतो. आणि अगदी त्याच अनुषंगानं जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तमाम क्रीडा रसिकांची आतुरता शिगेला पोहोचली होती ज्यावेळेला क्रिकेट हंगामाची अनाउन्समेंट झाली, आणि अगदी तेव्हापासूनच जी आतुरता होती ती आतुरता आज मात्र आपल्याला या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. बरेच 11 संघाचा जर आपण विचार केला तर संघ बांधणी खूप चांगल्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे युवा चेहऱ्यांना या ठिकाणी संधी दिली गेली, बरेचसे अनुभवी संघ या ठिकाणी आहेत. आणि एकूणच जर विचार केला तर धावा जरूर 37 धावफलकावरती उभारायच्या आहेत, परंतु या 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज आय थिंक रोहितच्या हातामध्ये पहिलं षटक. येस, रोहितच्या हातामध्ये पहिलं षटक या ठिकाणी आहे. आणखीन एक युवा खेळाडू आणि अनुभवी खेळाडूंचं खूप चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. किसन सारखा अनुभव या संघामध्ये आहे, विराज सारखा युवा खेळाडू संघाचं प्रतिनिधित्व करतोय, गणेश दादासारखा एक अनुभवी संघनायक म्हणा किंवा मेंटर म्हणा या संघाबरोबर आहे, चंद्रकांत गावडेसारखा टॅलेंट या संघामध्ये आहे. त्यामुळे एकूणच जर विचार केला किशोर सारखा आक्रमक फलंदाज आहे. थोडीशी किशोरची कमतरता भासली यावेळेला, मात्र अकोट टप्प्याचा चेंडू होता लॉंगॉनच्या रिजन मध्ये, वेगाला चेंडूवरती येतोय, एक धाव कंप्लीट. आणि जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार मिळते संधी, सिंगलला केलाय, डबल मध्ये कन्वर्ट. श्री गणेश हा केलाय सांघिक धाव संख्येचा विजयासाठी लक्ष्य 37 धावांचं. पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा आल्यात. वेग चांगला आहे रोहितकडे, परंतु वेगाबरोबर तुम्हाला अचूकता ठेवावे लागेल. लाईन आणि लेंथ मध्ये थोडासा बदलाव जरूर करायचा आहे. इथे मात्र किशोर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मिड ऑफ रिजन मध्ये थोडासा एक्स्ट्रा बाउन्स आणि सिंगलला पुन्हा एकदा दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. सलग 2 चेंडूवरती 2 डबल. विराज या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र आपल्या खेळाडूंना सूचना करतोय की ज्या वेळेला ऑफसाईडला चेंडू जाईल, अर्थातच मिड ऑफ कव्हर या क्षेत्रामध्ये, त्यावेळेला फाईनच्या क्षेत्रामध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना थोडंसं चेंडू कव्हर करा ही सूचना देत असताना. आउटसाइड ऑप्शनचा चेंडू आहे, स्लॅश करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. पहिल्या 3 चेंडूंवरती जर आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती आल्यात 5. विजयासाठी लक्ष्य 37 धावांचं, म्हणजे अजूनही 32 धावा येणाऱ्या
21 चेंडूंमध्ये. चेंडू आणि धावांमधलं अंतर जर पाहिलं तर 11चं अंतर आहे. ओ यावेळेला स्विंग अँड मिस, थोडंसं गती परिवर्तन केलं होतं, फिंगर्स रोल केल्या आणि हे व्हेरिएशन, ही विविधता मात्र तुमच्या गोलंदाजीमध्ये असणं गरजेचं आहे. युवा गोलंदाज रोहित, आणि रोहितनं मात्र हेरलंय की जितक्या वेगानं तुम्ही चेंडू फेकणार तितक्या वेगानं त्या चेंडूवरती प्रहार होणार, आणि खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे क्षेत्ररक्षणात निर्बंध आहे. ओ यावेळेला आउटसाइड. येस, पंचांचं बोट आकाशाकडे. पहिल्या विकेटची होती तलाश आणि ती तलाश मात्र होते पूर्ण. पहिला फलंदाज गमावलाय, रोहितला मिळतंय यश. दरम्यान पुढील सामन्यात नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झाला आहे. त्या दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण चेंडू परीक्षणासाठी अर्थातच बॉल चेकसाठी आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. प्रभात या संपूर्ण स्पर्धांसाठी मात्र खूप सारी मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रभात अंबोरे गतवर्षी विटा सांगली या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन नक्कीच पाहायला मिळालं होतं. आय थिंक पृथ्वीराज स्पोर्ट्समधून जो त्या विभागातील सर्वात मोठा संघ आहे, प्रशांतजी बाबर यांच्या प्रमुख नेतृत्वाखालचा तो संघ, आणि त्यांच्या संघामध्ये खेळण्याची संधी गतवर्षी प्रभात अंबोरेला मिळाली होती. सुरेश मोहिते देखील त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाले, आणि आज हे सर्व खेळाडू इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र रोहितचा जबरदस्त कमबॅक पाहायला मिळत आहे. लाईन मिस केली गेली आहे आणि फलंदाज ओमकार देखील होतोय बाद. दुसरा मोठा हादरा मिळतोय. चरणी दत्तमस्तक होऊन या क्रिकेट हंगामाची सुरुवात, आणि काय सुमधुर संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. श्री गाळभैरवनाथाची ही महाआरती आपण नक्कीच ऐकली. एकूणच जर पाहिलं तर या मैदानाचा जो व्ह्यू आहे, जे सुशोभीकरण आहे आणि ज्यांच्या माध्यमातून केल्या गेल्या, अर्थातच 7 पॅव्हिलियन आहेत, त्याचबरोबर 8 पॅव्हिलियन आहेत, एक मुख्य मंच आहे, आणि त्याचबरोबर संपूर्ण मैदानाला कव्हर करणारी ही जी भगव्या रंगाची पट्टी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या मैदानाला सुशोभित करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं, विजय मंडप डेकोरेटर्स, आणि त्याचे सर्वेसर्वा जितूभाई देखील आमच्या समेत या ठिकाणी जुळले गेलेत. प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये त्यांचं योगदान देखील खूप मोलाचं आणि महत्त्वाचं राहिलं आहे. स्वतः एक स्टेट लेवल, नॅशनल लेवलपर्यंतचे खेळाडू आहेत. कबड्डी या खेळामध्ये विशेष नैपुण्य त्यांनी मिळवलं आहे. आज एकूणच जर पाहिलं तर त्यांच्या बऱ्याचशा खेळाडूंना आपण अगदी स्टेट लेवल, नॅशनल लेवलपर्यंत खेळताना पाहतोय. परंतु क्रिकेटबद्दल त्यांच्या मनामध्ये असणारी देखील जी आवड आहे, किंबहुना क्रिकेटबद्दल असणारं त्यांचं जे प्रेम आहे ना, ते या मैदानावरती नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक स्पर्धेला सुशोभीकृत करण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून केलं जातं, आणि असे
जितूबाई देखील आपल्या सभेत जोडले गेलेत. परंतु इथे धावांचा पाठलाग करताना तुम्हाला योजनाबद्ध पद्धतीनं धावांचा पाठलाग करावा लागेल. मिनिमम रेक्स मॅक्झिमम रिझल्ट या प्रकारच्या फटक्यांचं सिलेक्शन तुम्हाला करावं लागेल. आघाडीच्या 2 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत आणि ओमकार सारखा महत्वाचा फलंदाज इथे गमावल्यानंतर शिवस्वराज्य संघ थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. विजय खुटारकर यांचे सुपुत्र ओम देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आय थिंक यावर्षी डेब्यू करतायत. ओम खुटारकर देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि ही युवा पिढी आहे आणि या युवा पिढीला बॅक करताना सर्व सिनियर खेळाडू पाहायला मिळतात. यावेळेला मोठा फटका. रोहितनं ओळखलं की चेंडूपर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण आहे आणि इथे मिसकम्युनिकेशन होत आहे. दोनही खेळाडूंमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नाही आहे. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. तर या ठिकाणी आपण पाहिलं 3रा विकेट गमावला गेलाय. थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालंय. पहिल्याच स्पर्धेमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना गोविंद या ठिकाणी गोलंदाजी. खरं तर एक बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. कळंबोली क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु रोहितचं कौतुक करावं लागेल. रोहितनं कोणत्याही प्रकारची हडबडाट दाखवली नाही. त्यानं पाहिलं चेंडू आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालं. थोडंसं चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर योग्य दिशेला तो चेंडू डिलिव्हर्ड केला. यावेळेला आउटसाइड एज. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट नंबर 4. चौथा फलंदाज मात्र इथे गमावलाय तो शिवस्वराज्य संघानं. मोठं नाहीये. अवघ्या 37 धावांचं लक्ष आणि या 37 धावांचा लक्षाचा पाठलाग करताना योजनाबद्ध पद्धतीनं फलंदाजी करणं गरजेचं होतं. पहिल्या इनिंगमध्ये ज्या पद्धतीनं टेम्परामेंट दाखवला विराजनं, ज्या पद्धतीनं मैदानावरती उभा राहून 4 षटकं तो मैदानावरती उभा राहिला आणि संघासाठी महत्वपूर्ण धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. जरूर मोठा फटका आला नाहीये, परंतु अशा प्रकारची इनिंग एकाही खेळाडूला शिवस्वराज्य संघाच्या साकारता आली नाहीये. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 6.5च्या सरासरीनं 37 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती आल्या. आघाडीचे 4 फलंदाज गमावताना 13. उर्वरित समीकरण मात्र उरते ते डायरेक्ट 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. 5 या सांघिक धावसंख्येवरती पहिला, 6 या धावसंख्येवरती दुसरा, 10 या धावसंख्येवरती तिसरा आणि 11 या सांघिक धावसंख्येवरती मात्र चौथा फलंदाज गमावला शिवस्वराज्य संघानं. शिवस्वराज्य संघाचा जर आपण विचार केला तर मात्र धावांचा पाठलाग करताना थोडीशी काही गडबड आपल्याला पाहायला मिळाली. गरज नव्हती. पहिल्या 2 षटकांमध्ये 12 धावा जरी आल्या असत्या तरी उर्वरित 2 षटकांमध्ये धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. या मैदानाचं हे वैशिष्ट्य राहिलंय की या मैदानावर कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही. किंबहुना कोणतीही धावसंख्या आपण नेहमी क्रिकेटमध्ये म्हणतो की तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. इथे नाणेफेकीचा कौल
एकीकडे जर पाहिलं तर जय भवानी स्पोर्ट्स कळंबोली हा संघ मनीषजी दायगोडे यांना इन ॲक्शन आपण मैदानावरती पाहणार आहोत आणि अगदी त्याचबरोबर श्री गणेश स्पोर्ट्स ज्याची धुरा गेली अनेक वर्ष आपल्या कुशल नेतृत्वाखाली जो संघ चांगली कामगिरी करतोय तो अर्थातच कैलासजी जाधव देखील आपल्या समेत या ठिकाणी जुडले जातात. यावेळेला डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू होता रोहितच्या हातामध्ये, मात्र पुन्हा एकदा चेंडू सोपवला गेलाय आणि टप्पा पडल्यानंतर हा चेंडू थोडासा लेग स्टिकच्या बाहेर जातोय. 55 चेंडूचा इशारा करतायत. इट्स अ वाईट बॉल. एकूणच 14 धावा धावफलकावरती आल्यात. 12-24चं समीकरण होतं. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा मानस, प्रॉपर टायमिंग नाहीये. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी थोडीशी खराब फेकी चंद्रकांत आहेत आणि जसा चेंडू फेकला त्यांना आपल्या उजव्या शोल्डरला थोडासा मी म्हणेन की प्रेस केलं. त्याने बघितलं इंजरीपासून हा खेळाडू थोडासा झगडताना आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु कामगिरी समाधानकारक राहिली आहे. पाकिस्तान सिनियर खेळाडू लगेचच आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी, त्यांना कम्फर्ट झोन देण्यासाठी नेहमीच अग्रेसर आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा प्रकारचं टॅलेंट ज्यावेळेला तुमच्या संघामध्ये असेल, खूप चांगली संघ बांधणी आहे. आज ओव्हरऑल परफॉर्मन्स जर आपण पाहिलं तर परेश 11 संघाचं समाधानकारक आहे. नो डाऊट सुरुवात खूप चांगली केली आहे. ह्या युवा खेळाडूंनी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे. यावेळेला मात्र अपील आहे, कदाचित यस शरीराचा वेध घेऊन जाणारा हा चेंडू आहे आणि सिंगलनं फारसा फरक पडणार नाही आता हे ओळखलंय. आणि एकूणच जर पाहिलं तर हे सर्व बदल झालेत या संघाच्या पाठीशी खंबीरपणे सातत्यानं जे एक व्यक्तिमत्व उभं राहिलं ते अर्थातच आमचे SK साऊंड अँड इव्हेंट्स, अर्थातच उदयदादा पवार यांचं देखील खूप मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान आहे. कारण या सर्व युवा खेळाडूंवरती जो विश्वास आहे तो विश्वास दर्शवणं गरजेचं होतं आणि या सर्व युवा खेळाडूंवरती ज्यांनी विश्वास दर्शवलाय ते अर्थातच उदयजी पवार यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. पाकिस्तान या अगोदरच्या षटकामध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेत होते. त्यानंतर पाहिलं चंद्रकांत थोडासा इंजर्ड आहे, त्याच्या शोल्डरला थोडीशी इंजरी आहे आणि लगेचच लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आले आणि एकूणच जर पाहिलं तर खूप चांगलं कोऑपरेशन पाहायला मिळालं या संघामध्ये. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. टायमिंग प्रॉपर नाही आहे, परंतु क्षेत्ररक्षक थोडंसं आमच्या मंडप डेकोरेटर्सला विनंती आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेरून आपण यायचं प्लीज. चला किशोर आहेत त्या ठिकाणी आणि किशोर म्हटलं तर एक लढवाईच्या वृत्तीचा खेळाडू आहे. स्ट्रॉंग बॉय म्हणून देखील त्याची ओळख आहे. आय थिंक किशोरचं देखील लक्ष नव्हतं, कारण त्याचं संपूर्ण लक्ष हे चेंडूवरती होतं आणि चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवायचा. परंतु इथे थोडंसं टेन्सचं वातावरण जरूर आहे आपल्याला शिवस्वराज्य संघामध्ये. 37 धावांचं लक्ष, 21 धावा धावफलकावरती आलेत. परंतु एखादा मोठा फटका, ओमकार देखील आपल्या खेळाडूंना सूचना करतायत की एक मोठा फटका जर का इथून आला तर मात्र सामना पुन्हा एकदा बॅलन्स केला जाऊ शकतो. रिव्हर्स स्वीप, शॉर्ट सिलेक्शन तुमचं प्रॉपर असणं गरजेचं आहे. या वेळेला अशा प्रकारच्या फटक्यांचं सिलेक्शन करणं संघाच्या अडचणींमध्ये वाढ करणं. रोहित आपल्या स्पेलमधील दुसरं षटक हातात आहेत. अजूनही इक्वेशन पाहिलं तर 7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे, म्हणजे अजूनही एक संधी आहे. जर का एक मोठा फटका फलंदाच्या बॅटमधून आला तर मात्र नक्कीच या ठिकाणी सामना पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण केली जाऊ शकते. परंतु रोहित खूप चांगलं कमबॅक राहिलं आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा आल्यानंतर पहिल्या षटकामध्ये जो दबाव होता त्या दबावाला खूप चांगल्या पद्धतीने त्यांना हँडल केलं आहे. यावेळेला थोडासा मिस फील्ड पाहायला मिळते. खूप चांगला बॅकअप आहे. डीपमध्ये उभा असणारा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू कव्हर करतायत. अर्थ आय थिंक विराज त्या ठिकाणी होते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. षटक समाप्त होते. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावफलकावरती आल्यात. विजयाचं इक्वेशन येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 14 धावांची गरज.
हे मैदान आहे. आज शनिवारचा दिवस आणि हनुमंतरायाचं देखील गुणगान आपल्याला डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. अंतिम षटक घेऊन शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी लक्ष्य आहे 14 धावांचं. गोलंदाज किसन पहिला चेंडू समोरच्या दिशेनं खेळलाय. खरं तर आत्मविश्वासपूर्ण फटकेबाजी करणं अपेक्षित होतं. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत आणि फलंदाज बाद. आणखीन एक विकेट या ठिकाणी. तर आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावले गेले. नवीन फलंदाज प्रतीक आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. शॉर्टहॅम पूल करण्याचा प्रयत्न पहा. सर्वात अनुभवी गोलंदाज हॅलो प्रतीक आहेत नवीन फलंदाज. परंतु यावेळेला देखील उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूला थोडंसं वळण जरूर घेतलं. अपील मध्ये जर पाहिलं तर किसन फारसे इंटरेस्टेड नव्हते, परंतु चंद्रकांत भरपूर कॉन्फिडंट आहेत. स्क्वेअर लेग पंचांबरोबर या ठिकाणी नक्कीच अपीलची मागणी करत आहेत. परंतु होतं असं ज्यावेळेला तुमचा संघ इट्स अ डॉट बॉल. येस, या ठिकाणी हा निर्धाव चेंडू आहे. थोडासा दबाव आहे, परंतु क्रिकेट आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. अजूनही येणारे 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. यावेळेला मात्र बॉलर्स बॅक ड्राय मिसकम्युनिकेशन. प्रतीक कोणत्या प्रकारच्या चेंडूचा सामना न करता मात्र प्रतीकला देखील परतावा लागेल. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. मी सुरुवातीला म्हटलं होतं की जितक्या धावा धावफलकावरती उभारल्या जातील या संघाकडे अशा प्रकारचं गोलंदाजी युनिट आहे की जे धावा डिपेंड करण्याची धमक आपल्या गोलंदाजीमध्ये ठेवतं. पहिल्या सत्रामध्ये 36 धावा उभारल्या गेल्या. विजयासाठी 37 धावांचं लक्ष्य होतं. या दरम्यान जर आपण पाहिलं तर ज्यांच्या नावाचा उल्लेख आपण नेहमीच या मैदानावरच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांचं खूप मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान असतं आणि ज्यांच्या नावाशिवाय कळंबोली क्रिकेट कंप्लीट होत नाही, अर्थातच आदरणीय माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेबांचं मात्र या ठिकाणी शुभागमन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर वेलकम, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. कळंबोली क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं. कळंबोली या विभागाचं नाव एकूणच जर पाहिलं तर रायगडमध्ये या नावाची दखल घेण्यास ज्या व्यक्तिमत्वानं भाग पाडलं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या संघाने मात्र आपल्या नावावरती केल्या आणि कळंबोली क्रिकेटमधील एक अविभाज्य घटक माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका आदरणीय विजय शेठ खानावकर साहेबांचं मात्र या ठिकाणी शुभागमन आणि त्यांचं स्वागत मात्र केलंय. जरूर सामना गमावला असला परंतु चौकार मात्र शेवटच्या चेंडूवरती आलाय. या चौकारानं या इनिंग मधला हा पहिला चौकार आहे. तर विजेता संघाचं हार्दिक 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 अभिनंदन आणि पराभूत संघाला मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. परेश 11 संघानं तब्बल 8 धावांना हा सामना जिंकला. चिंतन करावं लागेल. शिवस्वराज्य संघानं गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने केली. प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखलं, परंतु त्या धावांचा पाठलाग करताना मात्र